इथे मात्र गली रिझनला उभा आहे, आपण बघू शकाल. पहिला चेंडू सन्मानजनक खेळलाय. अप ड्राईव्हच्या रूपानं अप द मार्क. दरम्यान व्यासपीठावर उपस्थित प्रसिद्ध व्यापारी आदरणीय अरविंदजी गांधी साहेब यांचं देखील आपण स्वागत करणार आहोत. उमरोळी गावचे विद्यमान उपसरपंच आदरणीय जितेंद्रजी घरत साहेब, आपणास विनंती आहे आपण प्रसिद्ध व्यापारी आदरणीय अरविंदजी गांधी साहेब यांचा यथोचित सन्मान आणि स्वागत करायचं आहे. ओव्हर टू अजित. थँक्यू. अव्वळाला प्रथमेश ठाकरे बॅटचा फ्लो ओपन करण्याचा त्यांचा प्रयत्न, इथे मात्र डॉट बॉल आलाय. रिव्हर्स स्विच चा प्रयत्न त्यांचा होता. डॉट बॉल इथे बघायला मिळतोय. धनंजय, आपण बघतोय धनंजय भिंताडे गोलंदाजी मार्गवर 30 सर्रार गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे तोच गोलंदाज आपण बघतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. अतिशय सुरेख स्टायलिश केलेल्या वेळेला मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू मिड विकेटला जातोय. तिथे मात्र आपण बघतोय हर्ष पाटील चांगली फिल्डिंग करताना धावसंख्या सिंगलने पुढे जाते. 2 धावा धावफलकावर. एक अप्रतिम डे नाईट स्पर्धा रजनी टुर्नामेंट आजची अंतिम रात्र आपण बघतोय. धनंजय गोलंदाजी मार्गवर. आपल्याला बॅटचा फेस ओपन करण्याचा प्रयत्न. इट इज अ वाईट बॉलचा कॉल आहे इथे. आशुतोष व्यवहारे सर या ठिकाणी दर्शवताना की पुनश्च हाताळावा लागेल तुम्हाला वाईट बॉल. धावसंख्या जाऊन पोहोचलंय 3 वरती. 3 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. ओहो, सुरेख कम बॅकिंग. चांगला चेंडू या वेळेला. अप्रतिम चेंडूचा मारा बघायला मिळतोय धनंजय. मागचा सामना मात्र जवळजवळ पराभवाच्या छायेमध्ये होता आणि चिन्मय तरेने काय क्लास फलंदाजी दाखवली. ट्रेडमार्क झाकिया सिग्नेचर शॉट आणि खऱ्या अर्थाने जल्लोष बघायला मिळाला संपूर्ण उमरोळी वासियांचा. त्याचं मागचं कारण 3-6 इन द रॉ बघायला मिळाले आणि तो हिरो होता चिन्मय. सुपर. पुढचा चेंडू गोलंदाजी मार्गवर पुनश्च धनंजय तयार झालाय. धावा आहे तिथे स्कोर कार्ड वरती 3 धावा. अतिशय सुरेख या वेळेला आपण बघतोय. चेंडू एक्स्ट्रा कव्हरला अलॉंग द कार्पेट एक्झिक्यूट केलाय. चेतन पाटील तिथे आहे. धावसंख्या सिंगलने पुढे जाताना जाऊन पोहोचेल 4 धावा. अतिशय अप्रतिम रजनी टुर्नामेंट आपण बघतोय आणि अतिशय सुरेख मॅनेजमेंट. नियोजन कसं असावं हे मात्र उमरोळीच्या भव्यच्या प्रांगणामध्ये खासदार चषकाच्या माध्यमातून तमाम क्रीडा रसिकांना दाखवताना आमची संपूर्ण अंटाळ टीम अथक परिश्रम आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने तमाम क्रीडा रसिकांना एक मोठी पर्वणी. टेनिस क्रिकेट विश्वातील तारे सितारे आज मात्र उमरोळीच्या सरजमीपर. मात्र लेग स्टिकला सोडून जातोय. इट इज अ वाईट बॉल. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचलोय 5 वरती. कुठेतरी वेग जास्त देण्याचा प्रयत्न आणि दिशाहीन चेंडू हाताळला जातोय. स्वेर चेंडूचा मारा आपल्याला बघायला मिळतोय. धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचताना जाणता राजा काटाले विपक्ष आपण बघतोय युवा उमरोळी असा हा संघ. गोलंदाजी मार्गावर धनंजय. पुढचा चेंडू घेऊन यावेळेला पडल्यानंतर चेंडू मात्र वेगाने येतोय मध्ये. षटक इथे मात्र संपलं जात आहे आणि धावा आहेत स्कोर कार्ड वरती 5. एंड ऑफ द फ्रेश ओव्हर विदाउट लॉस 5 रन्स ऑन द बोर्ड. यस टी से. थँक्यू. 5 धावा धावफलकावर. पहिलं षटक इथे मात्र संपलंय. गोलंदाजी मार्गवर आता येतोय गोलंदाज आरफ शेख को इस समय बुलाया दूसरी ओवर के लिए. पहली ओवर धनंजय ने काफी खूबसूरत तरह से हैंडल की. डिसिप्लिन लाजवाब देखने को मिला. थोड़ी सी दिशाहीन गेंदें जरूर डाली लेकिन रन्स जो है वो इकोनॉमिकल यहाँ पर स्कोर कार्ड के ऊपर नजर आते हुए महज 5 रन स्कोर कार्ड के ऊपर. फिलहाल यहाँ पर आरफ शेख को बुलाया है. सामने बल्लेबाज है जीतम घरत. मैन फ्रॉम काटाले गांव से बिलोंग करने वाला लड़का है और काफी अच्छा नाम बनाया है उन्होंने. देखना जीतम के लिए एक बिग अपॉर्चुनिटी होगी. सामने एक बेहतरीन गेंदबाज है आरफ शेख और एक युवा बल्लेबाज सामने मिस्टर जीतम.
खूबसूरत तगड़ा और जानदार मुकाबला देखने को मिल रहा है बीच मैदान में। इस बीच अगली गेंद दूर वाले छोर से तैयार होंगे मिस्टर आरब शेख। इस बार इनफील्ड के ऊपर से खेलने का प्रयास चिन्मय। आज चिन्मय के हाथ में जाके थमती हुई गेंद और जीतम के पारी का यहाँ पर अंत होता हुआ पहली उपलब्धि यहाँ पर आरब शेख को मिलती हुई एसटी से। आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान, पण पुन्हा एकदा भारत देशा बनवू हिंदुस्थान। धन्यवाद धन्यवाद डीजे। संपूर्ण 5 दिवस आपण बघतोय हे जल्लोषाचं वातावरण इथे साजरं करण्यामध्ये ज्यांचा मोलाचा सहभाग आहे अशी सन्माननीय रोहितजी पाटील यांनी डीजेची संपूर्ण व्यवस्था गेले 5 दिवस इथे सांभाळलेली आहे। धन्यवाद। आपण बघतोय गेले 5 दिवस ज्यांच्या सुमधुर अशा वाणीतून आपण क्रिकेटचं समालोचन ऐकतोय असे सन्माननीय अजितजी पाटील, संतोषजी पाटील आणि पहिल्या दिवशी सुद्धा आपण पाहिलं सुप्रसिद्ध समालोचक आदरणीय प्रमोदजी शेडगे यांच्या वाणीतून सुद्धा आपण उत्कृष्ट असं समालोचन ऐकलेलं आहे। अजितदादा आणि संतोषदादा आपल्याला सुद्धा हॅट्स ऑफ आहे। थँक्यू डीजे। सुपर शॉट यावेळेला प्रथमेश ठाकरे यांच्या फळीतनं येतोय बघायला षटकार। आज मात्र या भव्यशा प्रांगणाला यात्रेचं स्वरूप आलंय। पिपाण्याचं वाद्य आपण प्रत्येक कोपऱ्यातून वाजताना बघतोय कारण जल्लोष आहे इथे। मात्र चेंडू आणि फळीच्या द्वंद्वातला जल्लोष आहे इथे, मात्र जिंकण्याच्या जोशाचा आणि जल्लोष आहे आपल्या अप्रतिम कौशल्याचा। पुढचा चेंडू अक्रॉस द लाईन हॉरिझॉन्टल बॅटने खेळण्याचा प्रयत्न, 1 वेग। यावेळेला षटकार आल्यानंतर कम बॅकिंग करतोय आरब शेख। धावा आहे तिथे स्कोर कार्ड वरती 11 रन्स, 11 धावा धावपळकर आहेत। तुल्यबल दोन्ही संघ ज्याच्या वेळेला मात्र मैदानाच्या आतमध्ये संघर्षाने पेटून उठतात तेव्हा ती मोठी पर्वणी असते मित्रांनो तुम्हा सर्वांना। पुढचा चेंडू यावेळेला सुद्धा बॅक टू बॅक चेंज ऑफ द पेस बघायला मिळाला। थोडीशी शफल होऊन जागा बनवण्याचा प्रयत्न आरब शेख मात्र कम बॅकिंग करतोय। एक षटकारानंतर 2 निर्धाव चेंडू, हा क्लास, गुणवत्ता, डिसिप्लिन, आपलं धैर्य, आपली कन्सिस्टन्सी, आपली रेग्युलरिटी आणि आपला श्रेष्ठ आणि प्रावीण्यदर्शक खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवताना आरब शेख। पुढचा चेंडू अतिशय सुरेख सन्मान दिला। यावेळेला मात्र रिव्हर्स स्विच करण्याचा प्रयत्न होता। धावसंख्या सिंगलने पुढे जाते आणि जाऊन पोहोचलंय 12 धावा। षटक क्रमांक 2 इथे मार्गस्थ आहे आणि आपण बघतोय 12 रन्स लॉस ऑफ 1 विकेट। प्रत्येक कोपऱ्यामध्ये आज जाणकार असा प्रेक्षक वर्ग आपण बघतोय कारण टेनिस क्रिकेट विश्वातील अनेक दिग्गज खेळाडू आज उमरोलीच्या या पवित्र अशा भूमीमध्ये, उमरोलीच्या अशा भव्यशा प्रांगणामध्ये 2 हात करताना आपल्याला दिसत आहेत। अंतिम चेंडूचा खेळ शेष आहे इथे मात्र अक्षय घरत काटाल्या चांताराचा काटाल्याचा 1 मॅन आर्मी ज्याला म्हटलं जातं ना, एक अप्रतिम असा युवा खेळाडू ऑलराऊंडर आपण बघतोय। अक्षयकडनं बरेचशे अपेक्षा असतील इथे काटाळे वासियांना। अंतिम चेंडू या षटकातील आवळ्याला मग आपण बघतोय निर्धाव चेंडू, एंड ऑफ द सेकंड ओव्हर, 12 रन्स लॉस ऑफ 1 विकेट। गोलंदाजांना आपली कलात्मक गोलंदाजी हँडल केले आणि 12 धावा दिलेल्या आहेत। या 12 धावानंतर अजूनही 24 चेंडू त्यांच्याकडे आहेत। येणाऱ्या काळामध्ये मात्र काही गिअर बदलला जाईल का, आक्रमकता दाखवली जाईल का, मोठे फटके बघायला मिळतील का, एक सन्मानजनक स्कोर कडे मात्र नेण्याचा प्रयत्न केला जाईल का। बरेच सारे प्रश्नांचं उत्तर तुम्हाला जर शोधायचं असेल तर तुम्हाला मात्र आमच्यासोबत या मैदानाच्या आतमध्ये आज जबरदस्त संघर्ष याची देही याची डोला उपभोगावा लागेल। नवीन गोलंदाज आपण बघतोय, गोलंदाजी मार्कवर पुनश्च धनंजय आपलं या इनिंग मधलं 3रं आणि आपलं स्वतःचं 2रं षटक घेऊन येत आहेत। पहिलं षटक ज्याने हाताळलं होतं 5 धावा दिलेल्या त्या 12 चेंडू 12 धावा असं स्कोर कार्ड वरती धावा लागले गेलेले आहेत। 3रं षटक घेऊन धनंजय भिंताडे पुनश्च गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय। तर ऑन सायकल आपण बघतोय मिस्टर
प्रथमेश ठाकरे भिवंडीला बिलॉंग करणारा असा खेळाडू आहे. आज भिवंडी विभागातील अनेक स्टार खेळाडू मात्र या अप्रतिम स्पर्धेमध्ये आपलं कौशल्य दाखवण्यासाठी आलेले आहेत. शेलार विवेक शेलार असेल, त्यानंतर भावेश पटेल, पवन केने आपल्याला दिसला. आता मात्र प्रथमेश ठाकरे आपण बघतोय ऑन स्ट्राईकला. गोलंदाजी मार्गावर धनंजय. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू, सुंदर वेग आणि अक्रॉस द लाईन निखळण्याचा प्रयत्न. इथे मात्र डॉमिनेट केले प्रथमेश ठाकरेला. अतिशय अप्रतिम मॅच आहे. इथे मात्र ज्या पद्धतीने जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता, एका दिशेने, एका टप्प्याने, एका अनुशासनाने मात्र गोलंदाजी करताना दिसत आहेत मिस्टर धनंजय बिनताडे. आपण बघतोय टेनिस क्रिकेट विश्वातील हा एक मातबर गोलंदाज म्हणून ओळखला जातोय. इथे मात्र ऑन साइडला जागा बनवून मिड विकेटला एक्झिक्यूट केले. तिथे अतिशय अप्रतिम फिल्डिंगचा नजराणा पेश करतोय प्रथमेश पामाळे. गुड फिल्डिंग. धावसंख्या सिंगलने पुढे जाताना 13 वर जाऊन पोहोचले. सर्वांच्या नजरा वेधून घेणारा आणि आपल्या होम ग्राउंड आणि होम ग्राउंड मध्ये थोडासा प्रेशर उमरोली संघाकडे नक्कीच असेल, परंतु पराजयाच्या वाटेवरती मार्गक्रमण करताना विजयश्री ज्यांनी जी संपादन केलंय ती खऱ्या अर्थाने फिनिक्स पक्षाप्रमाणे असेल, उंच भरारी घेणारे असेल, या सेमीफायनल मध्ये दाखल झालेले आहेत. धावसंख्या 13 वर बघायला मिळते. लेफ्ट हँड फलंदाज आपण बघतोय मिस्टर अक्षय घरत ऑन साईकला. पुढचा चेंडू, ते मात्र थोडेसे सफल झाले. लॉंग लेग आणि फाईन लेगला खेळायचं होतं, मात्र भन्नाट वेग बघायला मिळाला आणि इथे आलाय डॉट बॉल. निर्धाव चेंडू ची सांगता होताना दिसते. एका बाजूने मात्र आपला संघ विजयश्री व्हावा म्हणून नक्कीच इन्स्पायर करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि एका बाजूने धनंजय मात्र सुपर लेंथ लाईनला मेंटेन करताना वेगावरती स्वार झालाय हा गोलंदाज. प्रत्येक क्षणाला मात्र प्रेशर कन्सॉलिडेट कसा केला जाईल याच्याकडे लक्ष देताना अतिशय सूर्य एक्सक्युअर कट केले यावेळेला. तिथे मात्र हर्ष आपल्याला बघायला मिळतोय. धावसंख्या सिंगलने पुढे जाऊन पोहोचतोय. 14 धावा. अप्रतिम मुकाबला आहे. प्रत्येक चेंडू खूप वैविध्यपूर्ण हाताळला जातोय आणि वेगवान मारा, त्यामुळे नक्कीच ₹14 ऑन द बोर्ड. पुढचा चेंडू पुनश्च धनंजय. सामोरे जाईल तो प्रथमेश. अतिशय सुरेख गोलंदाजी. अतिशय देखणा चेंडू बघायला मिळतोय. षटक क्रमांक 3 या ठिकाणी समाप्त झालेले आहे. धावा स्कोर कार्ड वरती 14. एसटीचे संकटांना रोखण्या ताठ मुलाकणा दुश्मनाला जिंकण्या. डोमैन गेंदबाजी के लिए एक बार फिर आरफ शेख को बुलाते हुए उमरोली के इस आभा मंडल में देखना है क्या सितारे बन के उभर आएंगे जो तमाम चाहते गेंद के ऊपर 2 रन चुराने का प्रयास. अच्छी रनिंग बिटवीन द विकेट. 2 से समय स्कोर आगे सरकता हुआ 16 के ऊपर जरूर पहुंचा है. क्या खूबसूरत नजारा है, क्या बेहतरीन कश्मकश है. मैदान के हर कोने में, हर कोने कोने में, हर जर्रे जर्रे पर जो क्रिकेट बिच मैदान में खेली जा रही है सभी के दिल में छू जाने वाली और हर एक को मैदान की तरफ आकर्षण बढ़ाने वाले ये मैच है. आरफ शेख अच्छी लेंथ लाइन को मेंटेन कर रहे हैं, लेकिन अक्षय ने अब इंटेंट को चेंज किया है और अब चाहेंगे कि यहाँ पर जो गेंदबाजी इस बीच डॉट बॉल उछाल देखने को मिला. यहाँ पर अनएक्सेप्टेबल बाउंस चला म्हटलं जातं.
इस बीच डॉट बॉल, अच्छी गेंदबाजी, 2 गेंदों में 4 रन जरूर आए थे, लेकिन एक बार फिर बिंदी गेंद। ओहो, लगातार जो विकेटों के पीछे खेलने का प्रयास है वहां पर आरफ से खेलने नहीं दे रहे हैं, और गेंद और बल्ले के बीच में जो तालमेल होना चाहिए, जो संगम होना चाहिए, वो नहीं हो रहा है। जैसे कि हमारे फैंस फॉलोअर के बीच में तालमेल होना चाहिए। कहते हैं ना कि लोग अगर रिश्ते बनाने तो मुलाकातें जरूर है, लगा कर भूल जाओगे तो दोस्तों पौधे भी सूख जाया करते हैं। तो बीच बीच में अगर पानी आप नहीं डालोगे तो फिर जो रिश्ता है वो टूट जाता है। यहाँ पर सीधे बल्ले से बड़ा शॉट, यस डिजे। जनता सारी अभिमानाने पाहिल, युवा सेनेचा वारा वाहिल, महाराष्ट्र भगवा में करण्याला युवा सेना, युवा सेना आला ला कौन। थैंक यू। 6 से समय स्कोर फ्लाई होता हुआ 24 पे पर पहुंचता हुआ आखिरी गेंद इस समय आरफ से एक बार भी दूर वाले छोर से राउंड विकेट गेंदबाजी डालते हुए इस बार शॉट गेंद, और चेतन वहां पर खड़े हैं। ऐसा लग रहा था कि एक समय ये मिड विकेट को क्लियर करेगी, लेकिन ऊंचाई ज्यादा और लंबाई कम, इस बार भी विकेट गिरता हुआ। थँक्यू। दरम्यान खासदार चषक 2022 दिवस रात्र क्रिकेटचा महासंग्राम आणि काही क्षणातच अंतिम सामन्याला देखील सुरुवात होणार आहेत, आणि या अंतिम सामन्यासाठी खास आवर्जून आपल्या या पालघर जिल्ह्याचे आवडते खासदार साहेब आदरणीय राजेंद्रजी गावित साहेब यांचं देखील आगमन होणार आहे। काही क्षणातच व्यासपीठावर ते विराजमान होणार आहेत। भव्य दिव्य अशा या टेनिस क्रिकेटचा महासंग्रामाचा 5 दिवसांचा थरार आज या ठिकाणी संपणार आहे। काही क्षणातच अंतिम सामना देखील इथे सुरू होणार आहे। प्रथम क्रमांकाचं पारितोषिक ₹1 लाख आणि आकर्षक ट्रॉफी, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक ₹50,000 रोख आणि आकर्षक ट्रॉफी यंदा कोण पटकावणार आपल्याला काही क्षणातच पाहायला मिळणार आहे। आणि खासदार चषक 2022 या क्रिकेटच्या महासंग्रामाचं आयोजन ज्यांच्या मार्फत झालेलं आहे असे आपणा सर्वांचे आवडते कार्यसम्राट लाडके खासदार साहेब आदरणीय राजेंद्रजी गावित साहेब हे काही क्षणातच या ठिकाणी उपस्थित होणार आहेत। साई ग्रामविकास मंडळ मैदान उमरोळी या ठिकाणी हे 5 दिवस क्रिकेटचे सामने खेळवले जात आहेत। आपल्या पंचक्रोशीतील सर्व खेळाडूंना एक हक्काचं व्यासपीठ मिळावं, एक हक्काचं मैदान मिळावं यासाठी आदरणीय खासदार साहेब यांच्या संकल्पनेतून या स्पर्धेचं आयोजन येथे 5 दिवस झाले केलेलं आहे। आणि रसिक प्रेक्षकांना एक मेजवानी मिळावी याची देही याची डोळा हे सामने पाहायला मिळावे यासाठी साई ग्रामविकास मंडळ उमरोळी यांच्या मार्फत या ठिकाणी 5 दिवस हे सामने इथे खेळवले जात आहेत। तसेच पाटील नेटवर्कच्या माध्यमातून देखील आपण केवळ आपल्या या पंचक्रोशीतच नव्हे तर संपूर्ण राज्यात नव्हे तर देशभरामध्ये हे सामने पाहिले जात आहेत। पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आदरणीय नितेशजी पाटील यांच्यातर्फे हे क्रिकेट सामने आपण YouTube वरती लाईव्ह पाहू शकतात। तसेच अजितजी पाटील, संतोषजी पाटील आणि प्रमोदजी शेडगे यांच्या सुमधुर आवाजामध्ये देखील आपण समालोचन या YouTubeच्या माध्यमातून देखील पाहू शकतात। स्कोरर निनाजी पाटील यांचे देखील साथ लाभलेली आहे। ओव्हर टू अजित। दरम्यान सूर्य एक चौकार बघायला मिळतोय, धावसंख्या 4 ने फ्लाय होताना जाऊन पोहोचेल 28वा। नुकताच मिड विकेट मध्ये चेतन पाटीलने जो झेल घेतला होता त्या झेलला पारितोषिक येते ₹500 सरगम सीसी संघाकडनं। चेतन यांच्या अप्रतिम फिल्डिंगला दाद म्हणून सरगम सीसी संघाकडनं मिळत आहेत 500 ₹500। आणि जर आणखीन झेल तो पकडतोय त्यासाठी सुद्धा त्याला मात्र बक्षीस लागू राहणार आहे। धावा इथे स्कोर कार्ड वरती 28, लॉस ऑफ 2 विकेट आणि गोलंदाजी मार्कवर हर्ष।
हर्ष दाखल झालाय. बघूया हर्ष उमरोळीचा हा युवा गोलंदाज आपण बघतोय. हर्ष अजित दादा, काटाळे येथील सामाजिक कार्यकर्ते आदरणीय राहुलजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. काटाळे येथील सामाजिक कार्यकर्ते आदरणीय राहुलजी पाटील साहेब, आपल्याला विनंती आहे आपण कृपया मंचावरती येऊन आसनस्थ व्हावं. दरम्यान हर्ष मात्र इथे सुरेख गोलंदाजी करताना आपल्या युवा उमरोळीच्या चाहत्यांना हर्ष उल्हासित करताना आपण बघतोय. पिपाणीचं वाद्य या ठिकाणी वाजताना दिसतंय. अतिशय सुरेख असं क्लायमेट मात्र झालंय तयार. न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. किरण पाटील अतिशय अप्रतिम. दरम्यान या ठिकाणी आपल्या सर्वांचे लाडके खासदार साहेब आदरणीय राजेंद्रजी गावित साहेब यांचं आगमन झालेल्या जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूयात. कार्य सम्राट, बोले तैसा चाले ऐसा सक्षम नेता, माणुसकीचा नित्य झरा आदरणीय खासदार माननीय राजेंद्रजी गावित साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. समवेत भारतीय श्रमिक शक्ती संघाचे आदरणीय कार्याध्यक्ष माननीय उपेंद्रजी पाटील साहेब, कामगार नेते ज्यांना आपण कामगार नेते म्हणून ओळखतो असे आदरणीय उपेंद्रजी पाटील साहेब हे देखील उपस्थित आहेत. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. खासदार चषक 2022 दिवस रात्र क्रिकेटचा महासंग्राम आणि आजचा हा अंतिम दिवस आणि काही क्षणातच अंतिम सामन्याला देखील सुरुवात होणार आहे. खासदार चषक 2022 टेनिस क्रिकेटचा हा महासंग्राम गेले 5 दिवस आपण इकडे अनुभवत आहोत आणि ज्यांच्या संकल्पनेतून ह्या क्रिकेट स्पर्धांचं आयोजन इथे करण्यात आलेलं आहे असे आपल्या सर्वांचे लाडके खासदार साहेब आदरणीय राजेंद्रजी गावित साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. पंचक्रोशीतील सर्व होतकरू खेळाडूंना हक्काचं मैदान, हक्काचं व्यासपीठ मिळावं यासाठी या स्पर्धांचं आयोजन या ठिकाणी पहिल्यांदाच करण्यात आलेलं आहे. पुनश्च एकदा आदरणीय खासदार साहेबांचं शब्द सुमनाने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ओव्हर टू अजित. थँक्यू. तर धावा आहे तिथे 29. मिस्टर हर्ष सूर्य गोलंदाजी करताना ऑन स्ट्राईकला एक दिग्गज फलंदाज आहे. मात्र चांगल्या लेंथने तुम्ही गोलंदाजी करतायत. एक चांगला वेग आहे. फिंगर जेव्हा रोल करतात तेव्हा मात्र भल्या भल्या फलंदाजांना तो चेंडू प्रॉपर मिडल ऑफ द बॅट खेळताना थोडंसं दिक्कत होते. इथे हर्ष मात्र चांगली मेंटेन गोलंदाजी हाताळतोय. अतिशय देखणा चेंडू, सुपर अप्रतिम गोलंदाजी. इथे मात्र निर्धाव चेंडू बघायला मिळतोय. धावा आहेत स्कोर कार्ड वरती 29 आणि चेंडू झालेले आहेत या षटकातील 5. अंतिम चेंडू असेल. अंतिम चेंडू आपण बघतोय. मिस्टर हर्ष राईट टर्म ओव्हर द विकेट. 5-6 पावलांचा रनअप त्यांचा आणि या वेळेला इष्टा उद्ध्वस्त क्लीन बोल केलं किरण पाटीलला. यस तिचं भगवा म्हणजे काळ आम्हाला, भगव्याची ही जाण आम्हाला. भगवा म्हणजे काळ आम्हाला, भगव्याची ही जाण आम्हाला. होऊन आमचा जीवन भगवा, होऊन आमचा जीवन भगवा. धन्य धन्य झालं, धन्य धन्य झालं. थँक्यू. न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय सुजित. धावा आहे तिथे स्कोर कार्ड वरती 29 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 5 इथे संपलाय आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी युवा उमरोळी संघाकडनं कल्पेश पाटील, कल्पेश मडवी या नावानं मात्र सुप्रसिद्ध असा खेळाडू आहे. बघूया अंतिम 6 चेंडू आहे आणि इथे मात्र जिम्मेदारी खूप मोठी असेल कल्पेश पाटील कडे. एका बाजूने ऑन स्ट्राईकला आपण बघतोय अक्षय कासार, एक मातबर खेळाडू आहे. अक्षय कासारच्या फलंदाजीमध्ये खूप मोठे शॉट खेळण्याची ताकद आहे. डिझर्व करतो हा मोठ्या शॉटसाठी. एका बाजूने कल्पेश पाटील,
हा मात्र एक चांगला गोलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे. धावा आहे तिथे स्कोर कार्डवरती आपण बघतोय 29 आणि अंतिम 6 चेंडूंच्या खेळामध्ये कमीत कमी धावा देण्याचं मानस मंतव्य युवा उमरोलीचं असेल तर दुसऱ्या बाजूने अक्षय कासार मात्र इथे आपली आक्रमकता आपली दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. बघूया यशस्वी कुठला संघ या ठिकाणी होतोय. जर इथे मात्र जास्त धावा आल्या कुठेतरी स्कोर पुढे अबव 40 जर झाला तर एक चांगलं टफ फायटिंग बॅटल आपल्याला नक्कीच बघायला मिळू शकतं. बघूया गोलंदाजी मार्कवर कल्पेश पाटील राईट टर्म द विकेटचा मारा करताना पहिला चेंडू लेफ्ट केलाय. स्वीट साऊंड चेंडू डीप मिडांच्या वरनं फेकून दिलाय 6 धावांसाठी. दिसतंय चला उठा रे उचला भगवान, चला उठा रे उचला भगवान. थँक्यू सरळ रडार मध्ये चेंडू मात्र जागा बनवली. गोड आवाज इथे मात्र आलाय आणि चेंडू जातोय सरळ षटकारांसाठी. बॉल द्यायचा आहे. चला लवकर फील्ड अरेंज करून घ्या प्लीज विनंती असेल. धावा आहे तिथे 35 ऑन द बोर्ड. कल्पेश पाटील यांचं स्वागत मात्र अक्षय कासार चेंडूला डीप मिडांच्या वरनं लेफ्ट करताना 6 धावा अर्जित करतोय आणि 35 धावफलकर झालेले आहेत. अनेक दिग्गज खेळाडू ज्या वेळेला भन्नाट फॉर्म मध्ये असतात आणि त्यांच्या रडार मध्ये जर चेंडू आला तर लिलया बाहेर फेकून देण्याची त्यांची हे बघणं खूप महत्वाचं असेल. कल्पेश पाटीलकडे जी युवा उमरोलीची जिम्मेदारी आहे ती जिम्मेदारी मात्र खूप मोठी असेल. एका बाजूने अक्षय कासार खूप चांगल्या फॉर्म मध्ये फलंदाजी करतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा आपण बघतोय. कल्पेश पाटील सुसज्ज झालाय गोलंदाजी मार्कवर. या वेळेला मात्र फुल टॉस चेंडू आणि सरळ टिप मिडांमध्ये झेल घेतला जातोय. डिझे आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान. पण पुन्हा एकदा भारत देशा बनवू हिंदुस्थान, मोहित सध्या मैदानाच्या आतमध्ये. अक्षय कासार यांचा प्रयत्न थोडासा कमी पडलाय आणि एक अप्रतिम झेल मध्ये चेंडू कन्वर्ट झालाय. 35 4 चेंडूंचा खेळ शेष आहे. अंतिम षटक हाताळलं जात आहे. पहिल्या इनिंग मध्ये आपण बघतोय न्यूमॅन मोहित आलाय ऑन स्ट्राईकला. 35 थोडस फील्ड व्ह्यू कडे जर आपण बघितलं लॉंग लेग मध्ये डीप मध्ये खेळाडू आहे. दुसरा मिड विकेट मध्ये बघायला मिळतोय आणि दुसरा खेळाडू जर आपण बघितलं तर ऑर्थोडॉक्स बिडॉनला आपण बघतोय. एक लॉंग ऑफ आणि एक एक्स्ट्रा कव्हर असं 30 यार्ड सर्कलच्या बाहेर फील्ड मात्र अरेंज केलंय. ऑफसाईडचं क्षेत्ररक्षण आपण बघितलं. शॉर्ट थर्डमॅन आहे, शॉर्ट गली आहे आणि शॉर्ट पॉइंट सुद्धा आहे. अतिशय देखणा चेंडू आपण बघतोय. या वेळेला मात्र डॉट बॉल आलाय आणि जर ऑन साईडचं क्षेत्ररक्षण बघितलं आपण तर ची लेग स्लिप लावली गेली आहे. त्यांच्या मागे थोडीशी आपण बघतोय तिथे मात्र प्रणय पाटील उभा आहे. धाबावरती पूर्णतः ब्रेक लावला गेलाय. स्पीड ब्रेकरचा काम करताना मिस्टर कल्पेश अतिशय सुरेख सन्मान दिला. एकदा मात्र वेगानं परिपूर्ण केले. दुसरी धाव घेण्याचा मानस नसेल. इथे मात्र चिराग आपण बघतोय चिन्मय दरम्यान सिंगलने धावसंख्या पुढे जाईल. 36 वर जाऊन पोहोचलंय. चिन्मयचं टी शर्ट खऱ्या अर्थाने चेअरमॅन संघाला थोडंसं डेंजर झोनकडे घेऊन गेलं. लाल कलरचं टी शर्ट परिधान केलं आपण बघू शकतात आणि लाल कलर हा नेहमी डेंजरस असतो. इथे मात्र धावा बघायला मिळत आहेत 36 36 आणि चेंडू आहेत या षटकातील 2 शेष आहेत. 36 धावा झालेल्या आहेत
वेळेला मात्र शफलवून खेळण्याचा प्रयत्न, एक धाव मात्र घेण्याचा प्रयत्न, गडी बाद झाला इथे. अंतिम चेंडू असेल आणि 36 धावा ऑन द बोर्ड. हक्काची लढाई लढण्या एकजुटीने कामाला लागा हो. हक्काची लढाई लढण्या एकजुटीने कामाला लागा हो. ओबीसी राजा जागा हो, आंदोलनाचा धागा हो. थँक्यू. अंतिम चेंडू आहे आणि धावा आहेत स्कोअर कार्ड वरती 36. हे इनिंग मधील अंतिम चेंडू आहे. 35 चेंडूंचा खेळ झालाय आणि फक्त अंतिम चेंडू असेल. थोडंसं स्ट्रगल करताना इथे जाणता राजा काटाळे संघ आपण बघतोय. गोलंदाजी मार्कवर पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता अक्षय कासार यांच्या फळीतनं. त्यानंतर मात्र कल्पेशने खूप चांगली कमबॅकिंग केलंय. अंतिम चेंडू मोहित ऑन स्ट्राईक. वेळेला मात्र ऑन साइडला चेंडूला अलॉंग द कार्पेट एक्झिक्यूट केले. हर्ष मात्र डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून सरळ आलाय आणि इथे मात्र 2 धावा बघायला मिळत आहेत. धावसंख्या 38 वर जाऊन पोहोचलंय. 39 टू विन असेल. 39 धावांचं टार्गेट. ओबीसी राजा जागा हो, आंदोलनाचा धागा हो. 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 या ठिकाणी आदरणीय सामाजिक कार्यकर्ते माननीय राहुलजी पाटील साहेब काटाळे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करते माननीय अनिलदादा तरे यांना. उपतालुका प्रमुख शिवसेना आदरणीय अनिलदादा, आपण सामाजिक कार्यकर्ते आदरणीय राहुलदादा पाटील यांचं स्वागत करावं. उमरोळी गावाला नंदी आनंद छायलाय गो. आज उमरोळी गावाला नंदी आनंद छायलाय गो. रोहित थँक्यू. विशाल जी गरज सरांना मी विनंती करतोय की आपण कॉमेंट्री बॉक्स कडे यायचं. विशालजी गरज सरांना विनंती करतोय. आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी या ठिकाणी आपल्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांचं आगमन झालेलं आहे. सर्व सदस्यांचे मनपूर्वक स्वागत. दरम्यान या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते आदरणीय हरेश्वरजी पाटील साहेब यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करते आदरणीय अरुणजी पाटील साहेबांना. शाखा प्रमुख उमरोळी आदरणीय अरुणजी पाटील साहेब, आपण स्वागत करावं सामाजिक कार्यकर्ते आदरणीय हरेश्वरजी पाटील साहेब यांचं. तुला नांगून हृदयात धक धक हो, तुला नांगून हृदयात धक धक हो. धन्यवाद डीजे. मंचावरती आदरणीय खासदार, आपल्या खासदार चषकाचे सर्व असं म्हटलं तरी हरकत नाही, आदरणीय खासदार माननीय राजेंद्रजी गावित साहेब उपस्थित आहेत आपल्या सर्व खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी. समवेत आदरणीय नगरसेवक माननीय सुभाषजी पाटील साहेब उपस्थित आहेत. कामगार नेते तथा भारतीय श्रमिक शक्ती संघाचे विद्यमान कार्याध्यक्ष आदरणीय उपेंद्रजी पाटील साहेब हे देखील उपस्थित आहेत. माननीय प्रभाकरजी पाटील साहेब बहुजन विकास आघाडी पालघर तालुका अध्यक्ष तथा उमरोळी गावचे माजी सरपंच आदरणीय प्रभाकरजी पाटील साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. माननीय अनिलजी तरे साहेब उपतालुका प्रमुख शिवसेना यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही आम्ही शब्दफुलांनी मनपूर्वक स्वागत करतो. साईग्राम विकास मंडळाचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय राजेशजी पाटील साहेब यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचे देखील शब्दसुमनांनी मनपूर्वक हार्दिक स्वागत. उमरोळी गावचे शिवसेना शाखा प्रमुख आदरणीय अरुणजी पाटील साहेब यांचं देखील स्वागत आहे. पंचाळी गावचे विद्यमान सरपंच आदरणीय भवतेशजी पाटील साहेब यांचं देखील स्वागत आहे. तसेच उमरोळी गावचे विद्यमान उपसरपंच आणि आयोजक आदरणीय जितेंद्रजी घरसाहेब यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे.
उमरोळी गावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आदरणीय हेमाश्रीताई पाटील यांचं देखील आगमन झाले आहे, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। तसेच ग्रामपंचायत सदस्य आदरणीय धनश्रीताई पाटील यांचं देखील स्वागत आहे। उमरोळी ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्य आदरणीय स्वेजलताई पाटील यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। तसेच उमरोळी गावच्या सामाजिक कार्यकर्त्या आदरणीय मालतीताई घरत यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। खासदार चषक 2022 दिवसरात्र क्रिकेटचा महासंग्राम दिनांक 12 एप्रिल ते दिनांक 16 एप्रिल या 5 दिवसांमध्ये हे सामने इथे खेळले जात आहेत आणि आपण पाहू शकाल की यामध्ये 32 संघांचा समावेश केला गेला होता। एक गाव एक संघ असे एकूण 32 संघ या 5 दिवसांमध्ये एकमेकांशी तुल्यबळ असे लढलेले आहेत। यामध्ये हे सामने यशस्वी करण्यासाठी विशेष सहकार्य लाभलेले आहे ते म्हणजे भारतीय श्रमिक शक्ती संघ बोईसरचे विद्यमान कार्याध्यक्ष आदरणीय उपेंद्रजी पाटील साहेब यांचं देखील खूप मार्गदर्शन आपल्याला लाभलेले आहे, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। पाणी घेऊन जायचंय, जरा मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जायचंय। खासदार चषक 2022 पंचक्रोशीतील एक नावाजलेली स्पर्धा आपण इकडे पाहू शकतो। पालघर जिल्ह्याचे विद्यमान खासदार आपणा सर्वांचे लाडके कार्यसम्राट आदरणीय राजेंद्रजी गावित साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं उत्कृष्ट असं आयोजन इथे उमरोळीच्या या मैदानावरती आपण पाहू शकाल। रसिक प्रेक्षकांना विनंती आहे, ही स्पर्धा या मोठ्या प्रमाणावर ज्यांच्या माध्यमातून इथे आता राबवली जात आहे, ही स्पर्धा अत्यंत यशस्वी पद्धतीने ज्यांच्या माध्यमातून ज्यांच्या नेतृत्वाने इथे 5 दिवस या क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहिलेला आहे, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। आणि रसिक प्रेक्षकांना विनंती आहे की आपला मोबाईलचे लाईट्स आपण ऑन करायचे आहेत, आपण आपला जो टॉर्च आहे मोबाईलचा तो ऑन करायचा आणि साहेबांना एकदा मानवंदना सर्वांनी द्यायची आहे। सर्वांना विनंती आहे की आपल्या हातातला जो मोबाईल आहे त्या मोबाईलचा लाईट आपण या ठिकाणी दाखवायचा आहे स्टेजच्या दिशेने आणि साहेबांना एकदा मानवंदना द्यायची आहे। पुन्हा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आणि सर्वांनी मानवंदना द्यायची आहे मोबाईलचा लाईट दाखवून। सर्व रसिक प्रेक्षकांना विनंती आहे, मोबाईलचा टॉर्च चालू करायचा आहे आणि आदरणीय आपल्या थँक्यू पाटील नेटवर्कच्या माध्यमातून आपण इकडे दाखवू शकतो की YouTube वरती हे लाईव्ह आपण ही मानवंदना इकडे पाहू शकतात। रसिक प्रेक्षकांनी देखील या स्पर्धेला उत्कृष्ट अशी दाद दिलेली आहे। पुनश्च एकदा आदरणीय खासदार साहेबांचे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन आणि आभार। तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये। ज्या पद्धतीने आपण पाहतोय उन्नास एक मात्र पाहायला मिळतोय, नाशिकचा हा खेळाडू आयकॉनच्या रूपाने मात्र आज दखल झालाय या उमरोळीच्या मैदानावर। तर दुसऱ्या बाजूला चेतन पाटील, पहिला चेंडू अक्षय घरात लोकल बॉय नक्कीच ज्या पद्धतीने पाहिलं तर पहिला चेंडू हाताळतोय, खराब चेंडू मात्र पाहायला मिळतोय। नक्कीच पुन्हा शेख एक मोठा खेळाडू आहे, त्याच्या समोर अक्षय घरात आपल्याला पाहायला मिळते। सुरेख स्पिरिट या ठिकाणी पाहायला मिळतंय, 2 क्षेत्ररक्षक वेगाने जात आहे चेंडूवर, सिंगल रन्स मात्र कंप्लीट केली जाईल। दुसरीकडे पाहिलं तर उमरोली गावचा एक चांगला खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे चेतन पाटील, ज्याच्याकडे जबरदस्त क्षमता आहे हा खेळाडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये चेतन पाटील। तर चेतन पाटील साठी प्रत्येक षटकारासाठी सरगम सीसी संघाकडून मात्र 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल। चेंडू नक्कीच चेक केला जातोय, ज्या पद्धतीने चेतन शफल झाले होते मैदानाच्या आतमध्ये पाहिलं जातोय, स्टंप पासून थोडस शफल होत आहेत। त्यानंतर पाहिलं तर अक्षय थांबले जातोय। हो सिंगल या ठिकाणी नक्कीच ज्या पद्धतीने चेंडूवर बॅट शेवटच्या क्षणाला बॅटचा ब्लेड ओपन केला आणि जर पाहिलं तर सिंगल रन्स कंप्लीट केले जात आहे। 39 धावांचं लक्ष आहे आतापर्यंत। धावा जर पाहिल्या
तर 3 धावा स्कोरबोर्ड देताना पाहायला मिळत आहेत. जबरदस्त आयोजन नियोजन आणि मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण हा सामना पाहतोय आणि मान्यवरांच्या भेटीसाठी जबरदस्त फटका. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तर नक्कीच मान्यवरांच्या स्वागतासाठी मात्र षटकार मारला जातोय. जबरदस्त मात्र क्रॅकिंग फटका जर पाहिलं तर ऑन साइड रिजन मध्ये आपण पाहतोय लॉंग ऑन मध्ये फेकून दिला. मुन्ना शेख ही ओळख आहे या नाशिकच्या खेळाडूची. का मला आयकॉन म्हणून पाहिलं जात आहे ही मात्र ओळख दाखवून देत असताना यस यस या ठिकाणी पडद्यावर काहीतरी नक्कीच या ठिकाणी प्रेक्षक वर्ग बसलेले आहेत. तर प्लीज ते ओपन करायचंय पडदा. पूर्ण बाउंड्री लाईनचा पडदा ओपन करायचा आहे प्लीज. विनंती असेल प्रत्येकाला. यस थँक्यू. जे मायबाप प्रेक्षक वर्ग त्या ठिकाणी बसलेले आहेत आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला जातोय तर प्लीज पडदा मात्र ओपन करायचा आहे. हा देखील फटका सुरेख आहे. चेंडू मात्र 2 क्षेत्ररक्षक भाग मिल्का भाग या ठिकाणी जर पाहिलं तर धन्यवाद धन्यवाद. दरम्यान मंचावरती उपस्थित मान्यवर पालघर शहराचे वॉर्ड क्रमांक 3 चे शाखा प्रमुख आदरणीय महेशजी नंदासाहेब मंचावरती उपस्थित आहेत. त्यांचं देखील आपण स्वागत करणार आहोत. हे स्वागत करण्यासाठी मी विनंती करते आदरणीय अनिलजी तरे साहेब यांना. उपतालुका प्रमुख शिवसेना आदरणीय अनिलजी तरे साहेब आपण आदरणीय महेशजी नंदा साहेब यांचं स्वागत करावं. नक्कीच पाहिलं जाईल ह्या चेंडूवर मात्र जर पाहिलं तर सिंगल धावा येतात. 5 चेंडूचा खेळ झालेला आहे. धावसंख्या जर पाहिली तर 14 धावा. 39 धावांचं लक्ष आहे. 14 धावा आता मात्र स्कोरबोर्डवर पाहायला मिळत आहेत. पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न चेतन पाटील याचा कुठेतरी फसला जातोय. अक्षयच्या विरोधात मात्र फलंदाजी करताना षटक मात्र संपलं जाते. जर पाहिलं तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 14 धावा. थँक्यू. दरम्यान मंचावरती उपस्थित उमरोळी गावच्या विद्यमान सरपंच आदरणीय अंकिताताई तरे यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील शब्द सुमनांनी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांच्या समवेत उमरोळी ग्रामपंचायतीच्या विद्यमान सदस्या आदरणीय शिल्पताई घरत यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील शब्द सुमनांनी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. ओव्हर टू अजित. नक्कीच आपण पाहतोय जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आयकॉन खेळाडू येईल गोलंदाजी मार्कवर मिस्टर प्रथमेश ठाकरे येतोय. एक चांगला गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. एक चांगला अष्टपैलू खेळाडू म्हणून आपण पाहतोय. आज मात्र आयकॉनच्या रूपाने या मैदानावर पाहायला मिळेल. तर दुसऱ्या बाजूला मुन्ना शेख नाशिकची एक छान आपल्याला पाहायला मिळते. ज्या पद्धतीने त्यांनी षटकार मारून पाहुण्यांचं स्वागत केलं होतं त्यानंतर पाहिलं तर एक चौकार देखील त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली. एकूण धावा जर पाहिलं तर मुन्ना शेख 4 चेंडू आणि 12 धावांवर वैयक्तिक खेळताना पाहायला मिळतोय. जबरदस्त मात्र सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. आयोजन देखील देखणं आहे आणि प्रेक्षकांसाठी ही मेजवानी आहे. सुरेख चेंडूवर नक्कीच बॅट आधी ब्लेड ओपन केला होता. कुठेतरी थांबवलं जातंय. असं वाटलं होतं की स्लोवर चेंडू येईल मात्र गतीने चेंडूवर जर पाहिलं तर फलंदाजाला बीट केलं जातंय आणि या ठिकाणी पाहिलं तर निर्धाव चेंडू पहिला मात्र फेकला जातोय आयकॉन खेळाडूकडून. देखील आता मात्र हलवार कट केला होता चेंडूला. चेंडू मात्र निघून जाईल. भाग मिल्का भाग ची आठवण करून देताना चेंडू
नक्कीच चेंडूला मात्र थांबवले जाते. जबरदस्त मात्र एफर्ट पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षक पाहिलं तर भविष्य राऊत आपल्याला पाहायला मिळाले. त्या ठिकाणी चांगली एफर्ट होती आपल्या संघासाठी का होईना, मात्र जर पाहिलं तर एक धाव या ठिकाणी वाचवण्यात यश प्राप्त झाले. 3 धावा स्कोरबोर्डवर येताना धावसंख्या जर पाहिली तर 17 धावा. आता मात्र एकूण धावसंख्या पाहायला मिळते. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये चेंजेस केले जात आहेत पाहायला मिळेल. चेतन मात्र या ठिकाणी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतोय. प्रयत्न फसला जातोय. ज्या पद्धतीने जर पाहिलं तर बॅटिंग साठी आल्या चेतन आतापर्यंत जर पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ करतोय आणि 3 चेंडू मध्ये सिंगल धाव या ठिकाणी मात्र आपल्या संघासाठी जमवून देत असताना आता मात्र पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून खेळला जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे डिफाईन लेग मध्ये. चांगले क्षेत्ररक्षकाने फेकेल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. 19 धावा स्कोरबोर्डवर आहेत. जर पाहिलं तर 39 धावांचं लक्ष पाहायला मिळते. आणि हा देखील चेंडू पाहायला मिळतोय. एस्टीनच्या बाहेरून जाणारा चेंडू अवांतर चेंडू म्हणून पाहायला मिळतोय. एक धाव आणखीन पाहिली जाईल. आता मात्र 19 धावांची आवश्यकता असेल. चेंडू शिल्लक असतील 26 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. रिवर्सचा फटका मात्र चुकले जात आहेत. कुठेतरी गती परिवर्तन केलं जात आहे. कारण आयकॉन खेळाडू आहे. ज्या पद्धतीने पाहिलं तर फलंदाज प्रथमेश ठाकरेच्या विरोधात तो पुन्हा एकदा हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र निघून जाईल 4 धावांसाठी. धन्यवाद. नक्कीच त्या ठिकाणी अक्षय होता. अक्षय करत आपल्याला पाहायला मिळेल. एक होणार खेळाडू आहे. काटाल्या संघाकडून सातत्याने खेळत होते आणि लेदरचा पण त्याला अनुभव. आज मात्र थोडीशी चूक घडली जाते त्याच्याकडून. जर पाहिलं तर चेतन पाटील सारख्या एक चांगल्या खेळाडूचा झेल मात्र सोडला जातोय. पुढे एकदा षटक जर पाहिलं तर 2 षटकाचा खेळ झाला. धावसंख्या स्कोरबोर्डवर 24 धावा आपण पाहतोय. अजूनही जर पाहिलं तर 24 चेंडू शिल्लक आहेत आणि 24 चेंडू मध्ये धावा बनवायच्या आहेत 15. 15 धावांची आवश्यकता असताना गोलंदाजी मार्कवर गोलंदाज किरण पाटील पाहायला मिळतोय. हा देखील फटका मात्र थोडासा मिस टाइम होतोय. ज्या पद्धतीने पाहिलं तर स्क्वेअर लेग मध्ये खेळून काढला जातोय. सिंगल रन्स कंप्लीट केली जाईल. या सिंगल रन्सने आणखीन एक धाव येताना पाहायला मिळते. धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या आता मात्र 25 ऑन द बोर्ड लागले जात आहेत. 25 धावा पाहायला मिळत आहेत. अजूनही 14 धावा दूर आहे आपल्या विजयाच्या. जर पाहिलं तर सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू. मात्र चेंडूवर या ठिकाणी लाऊड अपील केलं होतं. पंचांकडे दाद मागितली होती मात्र पंच नाखुश आहे. ज्या पद्धतीने पाहिलं जातोय चेतन पाटील पाहायला मिळतोय. अजूनही जर पाहिलं तर 14 धावांची आवश्यकता असेल. चेंडू शिल्लक आहेत 22 चेंडू आणि 14 धावा. हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहे. उब्रोलचे हे मैदान आणि मैदानाच्या चोही बाजूला जर पाहिलं तर प्रेक्षक आणि प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. हा देखील फटका बसला जातोय. मोठा हिट मारण्याचा प्रयत्न चेतन पाटीलचा सातत्याने. मात्र कुठेतरी जर पाहिलं तर आयकॉन खेळाडू त्यावर मात करत असताना पाहायला मिळतोय. जर पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ झालाय या षटकातील. आता मात्र मुन्नासेक येतोय चेतनच्या कानामध्ये. नक्कीच जे आपले मत आहे ते व्यक्त करताना पाहायला मिळालं. चेतनला मात्र थोडस शिकवण देताना पाहायला मिळतं कारण की सिनियर खेळाडू आहे मुन्ना शेख. ज्या पद्धतीने आपण पाहतोय सातत्याने पाहिलं तर टेनिस क्रिकेट जगतामध्ये त्यांनी नाव. ज्येष्ठ शिवसैनिक आदरणीय हेमंतजी पाटील साहेब, आपणास विनंती आपण कृपया मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे.
ज्येष्ठ शिवसैनिक आदरणीय हेमंतजी पाटील साहेब, कृपया आपण मंचावर स्थानापन्न व्हावं. धन्यवाद धन्यवाद. तर समोरच्या दिशेने जबरदस्त अटॅक पाहायला मिळाला चेतन पाटील आपण पाहतोय. आता मात्र कुठेतरी गोलंदाजी पुन्हा एकदा तिखट मारा करावा लागेल. या ठिकाणी पाहिलं तर चांगला चेंडू होता, नक्कीच गतिवान चेंडू पाहायला मिळाला, बीट केला होता फलंदाजाला. सर पाहिलं तर डॉट चेंडू यस बाद झालेले का, यस बाद या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. गडीचं पतन होतं, पहिला गडी या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळतो. समुद्रती नाह पर जो सहस बाह पर राम गुजराज है, गुजराज है, धन्यवाद. काय जबरदस्त स्विच हिट होता. नक्कीच ज्या पद्धतीने चेंडू टोळावला, चेंडू जर पाहिला तर साहेबांच्या चरणी मात्र या ठिकाणी नेऊन पोहोचवला गेला. 3 धावांची आवश्यकता असेल अजूनही. मारण्याचा प्रयत्न चुकले जात आहेत. जर पाहिलं चेंडूचा खेळ आतापर्यंत हार. धन्यवाद धन्यवाद डीजे. चला आपण लगेचच धन्यवाद डीजे. फायनलचा थरार पाहणार आहोत उमरोडच्या मैदानावर. दोन्ही संघाला फक्त मी विनंती करेन की लगेचच आपण आपले 11 खेळाडू घेऊन मैदानाच्या आतमध्ये लाईन अप करून घ्यायचे आहे.